हे गाइस, अभी हम लोग जा रहे हैं सिडको एग्जीबिशन सेंटर। वहाँ पर हैंडमेड सामान का बहुत बड़ा एग्जीबिशन है, तो वही देखने जा रहे हैं। और ये जो एग्जीबिशन है वो सिडको वाशी नवी मुंबई में है। इधर से इधर से हम लोग को जाना है। मिनट की दूरी पे है हमारा। वहाँ पर आपको पता नहीं दिख रहा है कि नहीं, लेकिन वहाँ से सीधा है बाहर जाना। यहाँ से एंट्री है, 2 नंबर की थी है। फाइनल हम लोग पहुँचे 2 नंबर। ओ ये तो बंद है, ये बंद है। तो आगे हमारे दिखा देता हूँ, हमारे मोदी साहब देवेंद्र जी, इनकी बदौलत हुई है। हाँ, जब से बीजेपी आई है भाई, देश तो तरक्की कर रहा है। मतलब इतनी तरक्की कर रहे हैं तो क्या ही बोलूँ कि सबको दिख रहा है तरक्की। इतनी तरक्की कर रहा है, इतने सिलेंडर बांटा है, सब में इतने सिलेंडर बांटा कि सारे गैस खत्म हो गए। इतना गाड़ियां बांट दिया सबको, गाड़ियां इतना दे दिया कि पेट्रोल खत्म कर दिया। तरक्की तो हो रहा है जब से मोदी जी आए। हमारा इंडिया तो आगे बढ़ ही रहा है। ब्यूटीफुल, ये एक नंबर। जबरदस्त। कोल्हापूर वेगवेगळे पदार्थाचे आहेत, जसं की हे मिरची ठेचा आहे। यांचा नंबर पण असेल याच्यावर कुठेतरी एक। हा, याच्यावर नंबर आहे, हे बघा यांचा नंबर आहे, यांचा ॲड्रेस पण आहे। तुम्ही याच्यावर ॲड्रेसवरून मागवू पण शकता। फ्री होम डिलिव्हरी आहे? डिलिव्हरी फ्री होम आहे का? अच्छा, मुंबईमध्ये पाहिजे असेल तर चार्ज लागेल। ओके। शिवलेले तर मशीनवर शिवलेले ते। अच्छा, तुमचं तिथे बचत गट वगैरे काहीतरी? ओके ग्रुपमध्ये बनवलेले। ओके। वेगवेगळ्या क्वालिटीचे। हा, आणि कसे आहे ते? ते 100, 120, 140 अशा रेटनी सांगा। ओके, म्हणजे 100 ते 140च्या रेंजमध्येच आहेत। ते प्रोडक्ट वगैरे बनवतात ना, तर ते तिथून मग आमचं रजिस्ट्रेशन वगैरे होऊन इकडे जिल्ह्याहून समोर येते। ओके। ती नोंदणी करावं लागत असते। हा, नोंदणी ऑफकोर्स नोंदणी नंतरच होत असेल ना। लोणचं आणि हे शरबत आहेत, वॉटचं पण लोणचं आहे। वा, टेस्ट वगैरे करून बघा तुम्ही, आवडत हे छान आहे, हे छान आहे। दाखवा याचा टेस्ट दाखवा। हा बस,
गावाकडची आहे. मग घेऊन जाईल बॉटल. आपल्या गावाकडची आहे, सेम टू सेम. मी यवतमाळचा आहे. तुम्ही ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये डिलिव्हरी देता, माहिती आहे तुम्हाला? चॅनलचं नाव चॅनलचं नाव आहे रिअल टॉक विथ आकाश. हं? 14 वर्ष झालेत. 14 पासून तुम्ही हे करताय. आधी तुम्ही सुरुवातीला एकटे असाल, आता ग्रुप? मिसेसने चालू केलं, मॅडमने चालू केलंय, नंतर तुम्ही त्यांना हातभार लावताय. आता फुल टाइम तुम्ही हेच करताय? तुम्ही फक्त हेल्प करता. छान. तुमच्यासारखं मिस्टर सगळ्यांना भेटो. गायत्री बिबे. बिबे. हा, यवतमाळ उमरठ्यावरनं आलेले. ओके. हा गोडा मसाला सर्वात छान. याच्यामध्ये सर्वच मिक्स आहे, इन्ग्रेडियंट्स वगैरे काहीच टाकायची आवश्यक नाही. व्हेज नॉन व्हेज दोन्हीसाठी पण चालतं. ओके. डिलिव्हरी चार्जेस? डिलिव्हरी चार्जेस तुम्हाला द्यावं लागतं, पे करावं लागतं. ओके. आणि हे किती वर्षापासून तुम्ही करताय? हे आमचे 2 वर्ष झाले. 2. सेल्फ आहे, पर्सनल आहे. ओके. नमस्कार, मी आकांक्षा गणकर फ्रॉम अमरावतीकर. तर या उमेद तर्फे जे स्टॉल भरलेले आहे सरसपाशी महालक्ष्मी सरसमध्ये, तर इथे आमचे स्टॉल लागलेले आहे. या स्टॉलमध्ये माझं प्रोडक्ट आहे धूप अगरबत्ती. यामध्ये आता सर्व धूपबत्ती बनवतात, परंतु आमचा एक छोटासा हेतू होता की जे प्रदूषण होतं त्याच्या मागे काहीतरी आपण तोड काढू शकतो आणि काही गोष्टी अशा असतात ज्या आपण फेकून न देता त्याचा रियूज करू शकतो. तर आमच्या गटाने ठरवलंय की खेडेगावामधून आम्ही बिलॉंग करत असल्यामुळं देवाची खूप मंदिरं राहतात आणि तिथे फुलांचं प्रमाण खूप जास्त राहतं. तर ते पाण्यात फेकून न देता, पाणी दूषित न करता आम्ही त्याला वाळू घालतो. छान प्रकारे त्याला सुकून त्याची बारीक बुकडी करून शेणाची गौरी याचं मिश्रण आणि आणखी काही घरगुती प्रॉडक्ट मिक्स करून त्याची धूपबत्ती बनवतो. तर या धूपबत्तीमध्ये आमच्या फक्त पाशी कुठलीही कोणत्याही प्रकारची मशिनरी नाही आहे. आम्ही छान प्रकारे हातानेच बनवतो आणि आमचा छोटासा गृहोद्योग सुरू केला आहे आणि याच तर्फे आमचे स्टॉल लागतात. तर 43 नंबरचा माझा स्टॉल आहे, या स्टॉलला नक्की व्हिजिट करा. थँक्यू. आम्ही 11 जणी आहे आणि त्यामध्ये 4 ते 5 तर खूप वयोवृद्ध आहे, पण त्या थोड्या आपल्या हेल्प करतात आणि बाकी माझ्या आईसारखे आहेत आणि सर्वात छोटी मी आहे आणि हो, मी एक सदस्य आहे गटाची आणि माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे. पण आज मी या उमेद मध्ये जेव्हापासून मी आले तेव्हापासून आज मी महिन्याची 50,000 इन्कम आरामात काढत आहे आणि उमेदने आम्हाला खूप छान प्लॅटफॉर्म दिलाय. प्रत्येक ठिकाणी आमचे स्टॉल लागतात आणि आम्ही प्रत्येक ठिकाणी याचे स्टॉल उभारत असतो. उमेद मार्टला रजिस्टर आहे? हो, उमेद मार्टला आता जस्ट रजिस्टर केलेलं आहे. हे नवीन प्रोडक्ट लॉन्च केलेलं आहे. आधी ऑलरेडी आमच्या देवाच्या गाद्या, लोड, आसनं हे पण हँडमेड आहे. लेडीज हे घरी बसून बनवतात सर्व शिलाई मशीनवर आणि सर्व प्रोडक्ट आमचे जे आहे हँडमेड आहे. आणि आमचा आता आणखी एक प्रयत्न चालू आहे की आम्ही स्वतःने बनवता, आम्ही दुसऱ्यांना बिझनेस देऊ, आम्ही त्यांना रॉ मटेरियल प्रोव्हाइड करू, म्हणजे जेणेकरून आणखी महिला यात जुळतील आणि त्या सुद्धा बिझनेस. हे जे प्रोडक्शन करता सुरुवातीला म्हणजे कसं चालू केलं तुम्ही? कसं डोक्यात आलं की तुम्हाला हे करायला पाहिजे आपल्याला? माझं लव्ह मॅरेज होतं. हो. कंडिशन खूप हालाकीची होती, मग काय त्यातच जगायचं. शिकलेली म्हणजे PSC झालेलं होतं माझं. काहीतरी करावं म्हणून मी युट्यूबवर पाहिलं एका अपंग मुलाला पैसे कमवताना आणि त्याला भेटायला गेली. तो खरंच 30,000 रुपये महिना कमवतो. मला वाटलं गरीब करून काय किती दिवस जगायचं. स्वतः नवऱ्याने मला 2 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट करायला दिले. 2 लाखाची आम्ही लास्ट रक्कम म्हणून अगरबत्ती घेतली. अगरबत्ती युनिट घेतलं पूर्ण. त्यातही लॉकडाऊन लागलं, मग स्वतः मार्केट करायला सुरुवात केली, सेल करायला सुरुवात केली. आज 2019 पासून सुरुवात केली. 2 लाखाची आज माझा 50 लाखाचा टर्नओव्हर आहे. जिजाऊ कमर्शियलचा PMEGP 25 लाखाचं लोन घेतलं मी गव्हर्नमेंट. त्यांना मला सबसिडी दिली सर 8,75,000. आणखी बेनिफिट मध्ये. अरे वा. तुम्ही याचं प्रोडक्शन कुठे करता तुम्ही? धानोरा गुरव, नांदगाव खंडेश्वर मध्ये धानोरा गुरव ग्रामीण आहे. अच्छा. म्हणजे माझ्या सोबत मी 100 महिलांना पण सोबत नेता. वाव. मी गोविंद गृह उद्योग आहे, याच्यामध्ये तुम्ही काय काय प्रोडक्शन करता? याच्यामध्ये आम्ही ढोकळा मिक्स पीठ बनवता. ओके. ढोकळा मिक्स पीठ बनवणे इन्स्टंट आहे, लगेच 10 मिनिटात ढोकळा तयार. ओके. त्याच्यानंतर आहे अप्पे मिक्स आहे, हे पण इन्स्टंट आहे, हे पण 10-15 मिनिटात तयार होतो आणि नाश्त्याला खूप छान आहे. अप्पे मिक्स हे माझ्याकडे जवळपास 10-15 महिला असतात. अच्छा. आणि आता जे महिला तुमच्याकडे 5 महिला आहेत बरोबर, हो. तर तुम्ही महिन्याला किती कमवता? महिन्याला आता दर महिन्याचा असा काही हे नाही, कोण्या महिन्यात म्हणजे जवळपास महिन्याचा असा हिशोब नाही. एक अंदाज आहे की बाबा 1 लाख 2 लाख असं अंदाज? कमीत कमी महिन्याला जवळपास मी 1 लाखापर्यंत 1 लाखापर्यंत. त्याच्यामध्ये खर्च आहे. हा तेच बोलणार होतो तुम्ही, खर्च वगैरे वगळून
रोजगार हा समजा ते त्यांना पगार वगैरे देऊन पगार देणे हे करणे तर तर तुमचं- जवळपास 1 लाखात तुम्हाला 60,000 तरी खर्च लागतो. हा म्हणजे तुम्हाला 40,000 रुपये 30-40 हजार तुमचं उरतं. छान. पॅकिंग आहे, हे आहे, ते लाईन आहे. आणि आता तुम्ही स्वतः करताय, हो. तुमचे मिस्टर? माझे मिस्टर पण मला आता त्यांनी आमच्याकडे शेती आहे ओके. पण आता शेतीमध्ये काही जास्त उत्पन्न होत नाही कमी. होत, हा. आता हळूहळू शेतीचं उत्पन्न कमी झालं खूप- त्यामुळे खूप. मी हा निर्णय घेतलाय माझ्या खूप पुरता चांगलं. करायचा. पण माझ्या पुरता न होता आता तो एवढा वाढणं सुरू आहे त्याचं की त्यांची पण मला आता मदत लागते. चालेल. वाव वाव. आणि मॉलमध्ये पण जाते मोर्शीला. अच्छा. मॉलमध्ये मोर्शीकरांनी माझा याला खूप रिस्पॉन्स दिलेला आहे. हम्म. 4-5 दुकानवाल्यांनी हे घेतलेलं आहे. आणि हे लोकल मध्ये पण विकता तुम्ही, म्हणजे लोकल जवळजवळ? मध्ये पण विकते. लोकल मध्ये माझ्या बाया बिझनेस करतात. मुंबईला पार्सल पोहोचते, हम्म. नागपूरला पोहोचते आणि होलसेल रेट मध्ये मी त्यांना देते. तुम्ही तिथे आणि जर सिंगल जर आपल्याला पाहिजे असेल एखादा पीस कोणाला मुंबईला किंवा कुठे पण महाराष्ट्रामध्ये, हो. तर तुम्ही डिलिव्हरी करता, म्हणजे करून देता? सिंगल पीस नाही येऊ शकत कारण करते म्हणा असं 4-5 किलो जर असं तर आम्ही त्या पोस्ट याने कुरिअरनी पण एक पीस नाही पाठवत. शक्य तेवढं 2-3 किलो असं ओके. पाठवतो. आणि सगळे उमेदवार करून देतात, लोनचा प्रोसेस वगैरे सगळं तेच. अच्छा. काय तुमच्या गटाचं नाव काय? संविधान महिला बचत गट. ओके. कशी आहे ती, म्हणजे गावामध्ये आहे की कसं आहे? गावामध्येच आम्ही शेतातला डायरेक्ट म्हणजे शेतात माल हे झाला की डायरेक्ट घरात असे बनवतो आणि डायरेक्ट इकडे आणत असतो. पॅकेजिंग तुम्ही? पॅकेजिंग आम्ही स्वतःच बनवतो पॅकेजिंग. ओके. हे पॅकेजिंग म्हणजे कशी मशीन आहे की काय? मशीन आहे पॅकेजिंग. मशीन आहे ना. ठीक. लेडीज आहे आपल्या गावाकडची, फक्त चूल आणि मुलं करतात त्यांना, म्हणजे काय बोलणार तुम्ही त्यांच्यासाठी, काय बोलता त्यांना? एक मोटिवेशनल द्या. तुम्ही एवढं लांब आलात मुंबईला, तुम्ही एकटे आलात बरोबर, आणि एकटे सांभाळत आहेत, तर काय तुम्ही काय सांगणार त्यांना? म्हणजे बोला. गावातील ग्रामीण भागातील मुली असतात म्हणजे त्यांना जर समोर जायचं असेल तर काहीतरी करावंच लागते. जसं उद्योग असो, कोणता बिझनेस असो किंवा काही घरचे प्रोडक्ट्स असतात ना शेतातले, शेतीतून बरेच असे काही प्रोडक्ट असतात. जसे आपल्याकडे तीळ बाजरी वगैरे आहे त्यांचं आम्ही प्रोडक्शन करतो. तसं बरेच काही असे राहतात, डाळी वगैरे, कडधान्य, अशी कुठलीही आपण प्रोडक्ट असे सेल करू शकतो. म्हणजे तुम्ही घर सांभाळता पण बिझनेस सांभाळू शकता. बिझनेस पण सांभाळू शकता. आणि ग्रामीण भागातल्यांना हे इझिली होतं कारण की Actually. तिथे मिळते. हा. तिथे इझिली मिळतं हे सर्व आणि आपण प्रोडक्शन करू शकतो. त्याच्यामध्ये काय हे नाही. आणि दुसरं मला सांगा, आता तू शाळा शिकतेस, कितीला आहेस? फर्स्ट इयरला. ओके. तर मला सांग, आता तू कॉलेज करता आईला हेल्प पण करतेस, तुझं काय स्वप्न आहे? तू मोठी होऊन तुला काय व्हायचं, की आता कॉलेज नंतर तुला पण बिझनेस करायचा आहे? मला बिझनेसच करायचा आहे. आता मम्मीकडून एक एक्सपिरियन्स सुद्धा मिळतो म्हणून मी इथे आलेली आहे मुंबईमध्ये सरसमध्ये. त्यासाठी आता लहान वयात छोटासा एक एक्सपिरियन्स म्हणून आलेली आहे. आता मला पण समोर चालून बिझनेसच करायचा. अच्छा. मला एक सांग, फर्स्ट टाइम मुंबई आहे, फर्स्ट कसे वाटली मुंबई? मुंबई भारी वाटली, लोक पण भारी आहेत. लोक बरे आहेत, लोक सगळे आपल्याकडचेच आहेत. चला, थँक्यू. खरं सांगायचं म्हटलं तर ग्रामीण भागातली महिला जी चूल आणि मूल सांभाळता आज उमेदच्या माध्यमातून एक मोठी झेप घेत आहे. कारण ह्या माध्यमातून आम्हा महिलांना बाहेर पडायला मिळतं. जसं की स्वतः व्यवसाय करतो आम्ही, तर तेव्हा ह्या विक्रेतीसाठी आम्हाला कुठेतरी हा प्लॅटफॉर्म मिळाला जातो. तर त्या अंतर्गत आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचण्याची एक संधी मिळतो. त्यासाठी खरोखर म्हणजे ह्या उमेदचा आम्ही खूप आभारी आहोत. गटामध्ये किती स्त्रिया आहेत? गटामध्ये 10 स्त्रिया आहेत. हा माझा वैयक्तिक बिझनेस आहे. अच्छा, हे तुमचं वैयक्तिक आहे. माझं शॉप आहे मुरबाड तालुक्यामध्ये. शॉप आणि हे तुम्ही स्वतः घरी बनवता? मला सांगा, हे जे प्रोडक्शन तुम्ही करता, याचे मशीन वगैरे तुम्ही स्वतः घेतलं बरोबर? तुम्हाला उमेदने काही लोन वगैरे दिलं काय? हो, उमेद मधून मी ग्रामसंघातून CIF घेतलंय आणि आता शक्ती लोन म्हणून आहे 5 लाखाचा प्रोडक्ट तो घेतला. त्याच्यामधून मी हा माझा व्यवसाय उभारलाय. माझा शॉप पण आहे तुमचा? वा. आणि हे लोकलला पण तुम्ही देता? हो. आणि किती प्रोडक्शन होतोय? मागच्या महिन्यात किती झालं? माझं महिन्याला जमजून 10,000च्या वर जात. म्हणजे सगळं कॉस्ट काढून, हो, मेकिंग कॉस्ट काढून, सॅलरी वगैरे देऊन? मी जाते. आता गेल्या टायमाला 10 ते 14 कल्याणमध्ये सरस होते.
अच्छा, कल्याणमध्ये पण विकता? हो, कल्याणमध्ये सरस लागलेला असंच 5 दिवसाचं मिनी सरस लागलेलं तिथे गेलेलं. ओके, तिथे किती विकलं तुम्ही? तिथे माझं 27,000चं सेल आहे. वाव, छान आहे.